नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सवसाहुनं मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनम् चिदानंद चैतन्य के गुण अनंत उर्धार भाषा पद्म पुराण की भाषु श्रुति अनुसार। श्रीमद भगवत रविशेन आचार्यांनी लिहिलेला हा पद्मपुराण नावाचा ग्रंथ आहे। त्यामध्ये भाग 3 पर्व नंबर 109 पान नंबर 336 काय विषय झाला होता त्या ठिकाणी? राजा मधु त्या ठिकाणी त्याचे पूर्व भाऊ सांगत आहेत। कोण होता हा पूर्व राजा मधु? कोण होता राजा मधु? त्या ठिकाणी सीता त्या ठिकाणी प्रतींद्र बनली ना 16व्या स्वर्गामध्ये। तिचा हा प्रतिस्पर्धी होता। प्रतिस्पर्धी म्हणजे हा इंद्र बनला आणि सीता प्रतींद्र बनली होती। सैनिक राजाने प्रश्न विचारला, कसं काय त्या ठिकाणी तो मधु राजा ही बनला, इंद्र बनला आणि ही प्रतींद्र बनली, असं काय त्यांनी तप केलं? तपाचा प्रभाव काय आहे? 16व्या स्वर्गामध्ये इंद्र बनले त्या ठिकाणी। मग त्या मधु राजाची कथा सांगायला सुरुवात केली होती। त्या ठिकाणी अग्निभूती आणि वायुभूती 2 पुत्र त्या ठिकाणी, आणि ते कोण होते त्या ठिकाणी? पहिल्यांदा शृगाल होते कोल्हे, आणि मग त्या शेतामध्ये जो प्रामरक नावाचा जो किसान आहे त्याच्या शेतामध्ये त्यांनी काहीतरी खाल्लं आणि ते त्या ठिकाणी मरणाला प्राप्त झाले। मग त्याच किसानाने काय केलं त्या ठिकाणी? ते दोघांचं त्या ठिकाणी कातड्याचं काय बनवलं होतं? मशक बनवलं पाणी साठवण्यासाठी, आणि ते दोघं मरून त्या ठिकाणी कुठे उत्पन्न झाले होते? ते अग्निभूती आणि वायुभूती झाले होते, बरोबर आहे ना? आणि त्याच ठिकाणी हा जो किसान आहे तोच मरून स्वतःच्या पुत्राचाच पुत्र झाला। हे सगळं मुनिराजांनी सांगितलं त्या ठिकाणी। मग त्या मुनिराजांनी सांगितल्यावर या अग्निभूती आणि वायुभूतीची तर त्या ठिकाणी चेष्टा उडवली गेली सगळी। त्यांना खूप राग आला। त्याप्रमाणे कुठेतरी त्या ठिकाणी अपमान झाला समजून त्या ठिकाणी एकांतामध्ये जाऊन बसले। आणि हे मुनिराजांचं काही नंदीवर्धन मुनिराज त्या ठिकाणी अवधिज्ञानी होते ना, ते पण त्या ठिकाणी विहार करत ना वनामध्ये त्या ठिकाणी अशा नाही स्मशानामध्ये विहार करत त्या ठिकाणी संघाला सोडून त्या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते नंदीवर्धन मुनिराज। आणि त्याच वेळेस हे अग्निभूती आणि वायुभूती त्या ठिकाणी आले। कुठं आले? त्या स्मशानामध्ये, आणि त्यांना दोष देऊ लागले, तो आम्हाला त्या ठिकाणी त्या मुनिराजांचा द्वेष असल्यामुळं त्यांना नावं ठेवू लागले, आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रहार करण्याच्या हेतूने पुढे सरकले असता तिथलाच त्या ठिकाणी जो देव आहे यक्ष या यक्षाने काय केलं? दोघांना किलीत केलं। दुसऱ्या दिवशी अनेक जीव त्या ठिकाणी त्या नगरामधले आले, बघितलं त्यांनी तर अग्निभूती आणि वायुभूती याप्रमाणे त्यांचा ब्राह्मण पण त्यांचे वडील पण आले, आणि त्यांची आई पण त्या ठिकाणी अग्निला, सोमदेव आणि अग्निला यांचे पुत्र होते ना, ते दोघं पण आले मुनिराजांची त्या ठिकाणी काय करतायत ना, सेवा करतायत। म्हणजे त्या ठिकाणी आमच्या मुलांना सोडा, याप्रमाणे प्रसन्न व्हा आमच्यावर। पण हे मुनिराजांनी केलं होतं का? कोणी केलं होतं? हे सगळं त्या देवाने केलं होतं। मुनिराज तर त्या ठिकाणी शांत ध्यानस्थ उभे होते, मुनिराजांनाच उलट हे उपसर्ग करत होते। त्या दोघांचे पण डोळे उघडले
की त्याप्रमाणे जर आम्ही जीवित राहू तर त्या ठिकाणी मुनिराजांचं दर्शन करू. त्यांना पण बहुमान आला त्या मुनिराजांबद्दल. पान नंबर 336 वर आलो होतं बघा, इथपर्यंत आलो होता. म्हणजे आपण थोडक्यात त्या मधुराजाची कथा बघत आहोत की जो मधुराजा 16व्या स्वर्गामध्ये उत्पन्न झाला. पान नंबर 336 वर, इसके उत्तर में मुनिराज ने कहा कि मुनियों को क्या क्रोध है. म्हणजे त्या ठिकाणी ते आई वडील म्हणतात ना, त्या ठिकाणी सोमदेवानी अग्नीला त्या ठिकाणी आमच्या मुलांना सोडा, त्याप्रमाणे है ना, त्यांच्यावर क्रोध करू नका है ना, पुत्र जीवित रहे क्रोध छोडिये है ना, त्यांना म्हणतात ना क्रोध करू नका त्यांच्यावर. तर मुनिराज उत्तर देतात, इसके उत्तर में मुनिराज ने कहा की मुनियों को क्या क्रोध है. मुनींना क्रोध असू शकतो काय, शक्यच नाही है ना. तेच मुनी की जे क्रोधाने रहित आहेत. जो तुम यह कह रहे हो हम तो सबके ऊपर दया सहित है तथा मित्र शत्रु भाई बांधव आदि सब हमारे लिए समान है. काय मुनिराज म्हणतात आमचा समता भाव आहे, आम्हाला त्या ठिकाणी है ना उपसर्ग करणारे पण त्या ठिकाणी समान आणि उपसर्ग दूर करणारे पण समान है ना, समता भाव आहे त्या ठिकाणी. तदनंतर जिसके नेत्र अत्यंत लाल थे ऐसा यक्ष अत्यधिक गंभीर स्वर में बोला कि यह कार्य इन गुरु महाराज का है, ऐसा जनसमूह के बीच नहीं कहना चाहिए. काय तो यक्ष म्हणतो आहे त्या ठिकाणी आणि हे गुरु महाराजांचं कार्य असं म्हणता कामा नये, कारण गुरु महाराज त्या ठिकाणी मुनिराज असं करत नाहीत. क्योंकि जो मनुष्य साधुओं को देखकर उनके प्रति घृणा करते हैं वे शीघ्र ही अनर्थ को प्राप्त होते हैं. अग्निभूती आणि वायुभूतीने त्यांनी तेच केलं, मुनिराजांना बघून काय केलं, घृणा केली मुनिराजांची, त्यामुळे त्यांचा अनर्थ झाला. दुष्ट मनुष्य अपनी दुष्टता को देखते नहीं और साधुओं पर दोष लगाते हैं. काय जे दुष्ट मनुष्य आहेत ते आपले स्वतःचे दोष बघत नाहीत आणि साधूंना दोष देतात. जिस प्रकार दर्पण में अपने आप को देखता हुआ कोई मनुष्य मुख को जैसा करता है उसे अवश्य ही वैसा देखता है. काय दर्पणामध्ये आरशामध्ये बघितलं असता आपण जसं तोंड करेल तसं दिसतंय आरशामध्ये का नाही. जसं विकृत तोंड केलं तर विकृत दिसणार, चांगलं तोंड ठेवलं तर चांगलं दिसणार. उसी प्रकार साधु को देखकर सामने जाना, खड़े होना आदि क्रियाओं के करने में उद्यत मनुष्य जैसा भाव करता है वैसा ही फल पाता है ना. मुनिराजांना बघून जर त्यांनी द्वेष केला तर त्याचं फळ तसंच मिळणार. आणि मुनिराजांना पाहून त्यांचा विनय आदी केलं है ना, त्या ठिकाणी उभा राहिला, त्यांचा विनय केला, त्याप्रमाणे त्याचं फळ तसंच मिळणार. जो मुनि की हसी करता है व उसके बदले रोना प्राप्त करता है. काय मुनींची त्या ठिकाणी हसी केला असता, त्या ठिकाणी त्यांचा द्वेष केला असता, त्या ठिकाणी त्यांच्यावर ना अनेक कर्माचे उदय आहेत ना, मुनिराजांच्या पण कर्माचे उदय आहेत. त्यांच्या कर्माचे उदय पाहून काय करतो, त्यांना हसतो. त्याप्रमाणे त्याप्रमाणे उसके बदले रोना प्राप्त करता है ना, त्या बदल्यात त्याला त्यांना कर्माचं फळ भोगावं लागतं. जो उनके प्रति कठोर शब्द कहता है व उसके बदले कलह प्राप्त करता है ना. कठोर शब्द त्यांच्याबद्दल बोललं तर ना उसके बदले कलह प्राप्त करता है. जो मुनि को मारता है वह उसके बदले मरण को प्राप्त होता है और जो उनके प्रति विद्वेष करता है वह उसके बदले पाप प्राप्त करता है ना. मुनींबद्दलचा द्वेष, मुनींबद्दलचा तिरस्कार त्या ठिकाणी त्याच पद्धतीचं कर्मबंध होऊन त्याप्रमाणे तो पण त्या ठिकाणी पापाला प्राप्त होतो. इस प्रकार साधु के विषय में किए हुए निंदनीय कार्य से उसका करने वाला वैसे ही कार्य के साथ समागम प्राप्त करता है. कोण सांगतं हे सगळं, हा यक्ष म्हटलं ना त्या ठिकाणी. असं योग्य नाही त्या ठिकाणी. मुनिराज कशा आहेत त्याप्रमाणे मुनिराजांचं स्वरूप पण सांगितलं आणि त्याबरोबर या अग्निभूती आणि वायुभूतीने चुकीचं कार्य केलेलं आहे ते पण सगळ्यांना सांगितलं, कारण माहीत नव्हतं ना, ते पण सांगितलं. मग इस प्रकार साधु के विषय में किए हुए निंदनीय कार्य से उसका करने वाला वैसे ही कार्य के साथ समागम प्राप्त करता है. हे विप्र, तेरे ये पुत्र अपने ही द्वारा संचित दोष और अपने ही द्वारा कृत कर्मों से प्रेरित होते हुए मेरे द्वारा किले गए हैं, साधू महाराज के द्वारा नाही. तो त्या ठिकाणी यक्ष सांगतो मी त्यांना किलित केलेला आहे ना, मुनिराजांनी नाही, कारण त्यांनी तसा दोष केला होता मुनिराजांवर उपसर्ग करण्याचा. जो वेद के अभिमान से जल रहे हैं अत्यंत कठिन है
निंदनीय क्रिया का आचरण करने वाले हैं तथा संयमी साधु की हिंसा करने वाले हैं, ऐसे तेरे ए पुत्र मृत्यु को प्राप्त हो, इसमें क्या हानी है ना. काय काय केले त्यांनी. एकतर वेदाचा अभिमान होता त्यांना, नंतर निंदनीय क्रिया का म्हणजे क्रियाचे आचरण करणारे होते, आणि संयमी साधूचं त्या ठिकाणी हिंसा करायला लागले होते याप्रमाणे. तर असे जे पुत्र आहेत ते मरणाला प्राप्त झाले तर काय त्यामध्ये हानी आहे, असं तो यक्ष त्या विप्र म्हणजे त्या ब्राह्मणाला विचारतो. हाथ जोड़कर मस्तक से लगाए हुए ब्राह्मण इस प्रकार कहते हुए तीव्र क्रोधयुक्त तथा शत्रु भयदायी यक्ष और मुनिराज दोनों को प्रसन्न करने लगा. काय झालं. हात जोडून त्या ठिकाणी आहे ना तो ब्राह्मण, ते तीव्र क्रोधाने युक्त असलेला तो यक्ष आणि मुनिराज दोघांना पण प्रसन्न करू लागले आहे ना, आमच्या मुलांना सोडा म्हणून. जिसने अपनी भुजा ऊपर उठाकर रखी थी, जो अत्यधिक चिल्लाता था, अपनी तथा अपने पुत्रों की निंदा करता था और अपनी छाती पीट रहा था, ऐसा विप्र अग्निला के साथ अत्यंत पीडित हो रहा था. है ना, आपल्या मुलांना त्या ठिकाणी असं किलीत केलेलं आहे, त्यामुळे ओरडत होता है ना, आपल्या पुत्रांची निंदा पण करत होता, आणि दोघं पण त्या ठिकाणी पीडित झाले, दुःखाला प्राप्त झाले. तदनंतर पान नंबर 337 वर, तदनंतर मुनिराज ने कहा कि हे कमल लोचन, सुंदर यक्ष जिनका चित्त मोह से अत्यंत जड़ हो रहा है, ऐसे इन दोनों का दोष क्षमा कर दिया जाए. मुनिराजने सांगितलं त्या ठिकाणी त्या यक्षला याप्रमाणे, हे एकतर मोहाने पीडित आहेत तर काय करा, त्या ठिकाणी दोघांना क्षमा करा, अग्निभूती आणि वायुभूतीला. तुझ पुण्यात्मा ने जिन शासन के साथ वात्सल्य दिखलाया ये ठीक है, किंतु हे भद्र, मेरे निमित्त यह प्राणीवध करना उचित नाही आहे. मुनिराज सांगतात त्या ठिकाणी है ना, जिन शासनाचं तर त्या ठिकाणी वात्सल्य दाखवलं चांगलं झालं, परंतु माझ्या निमित्तात असं प्राणीवध करणं योग्य नाही. तत्पश्चात जैसे आप आज्ञा करे यह कहकर यक्ष ने दोनों विप्रपुत्रों को छोड़ दिया. त्या दोघांना सोडलं. तदनंतर दोनों ही विप्रपुत्र समाधान होकर भक्तिपूर्वक गुरु के चरण मूल में पहुँचे और दोनों ने ही हाथ जोड़ मस्तक से लगा प्रदक्षिणा देकर उन्हें नमस्कार किया तथा साधु दीक्षा प्रदान करने की प्रार्थना की. काय केलं त्यांनी, आम्हाला दीक्षा द्या, परंतु साधु संबंधी कठिन चर्या को ग्रहण करने के लिए उन्हें शक्ति रहित देख मुनिराज ने कहा कि तुम दोनों सम्यक दर्शन से विभूषित होकर अनुव्रत ग्रहण करो. है ना, त्यांची शक्ती नाही त्याप्रमाणे, कारण एकतर असे संस्कार नाहीत आणि त्या विपरीत आचरण करत होते, त्यांना असे दीक्षा देणं योग्य नाही, ते शक्तीने रहित आहेत असं जाणून मुनिराजांनी त्यांना काय केलं, अनुव्रत धारण करायला सांगितले. आज्ञानुसार वे गृहस्थ कर्म के सुख में लीन विवेकी श्रावक हो गए. इनके माता पिता समीचीन श्रद्धा से रहित थे. बघा, त्यांचे माता पिता म्हणजे सोमदेव आणि अग्निला, हे काय त्या ठिकाणी समीचीन श्रद्धा नव्हती त्यांना. इसलिए मर कर धर्म के बिना संसार सागर में भ्रमण करते रहे. परंतु अग्निभूति और वायुभूति संदेह छोड़ जिन शासन की भावना से ओतप्रोत हो गए थे तथा हिंसादिक लौकिक कार्य उन्होंने विष के समान छोड़ दिए थे, इसलिए वे मरकर उस सौधर्म स्वर्ग में उत्तम देव हुए, जहाँ की समस्त इंद्रियों और मन को आह्लादित करने वाला दिव्य महान सुख उपलब्ध था. त्या ठिकाणी ती अग्निभूती आणि वायुभूती जिन शासनाची त्या ठिकाणी भावनेने सहित आणि कार्य पण त्यांनी त्याप्रमाणे आहे ना हिंसादिक कार्य सोडून दिलं आणि मरून त्या ठिकाणी कुठे उत्पन्न झाले, सौधर्म स्वर्गामध्ये उत्पन्न झाले. तदनंतर वे दोनों अयोध्या आकर वहाँ के समुद्र सेठ की धारिणी नाम की स्त्री के उदर से नेत्रों को आनंद देने वाले पुत्र हुए. है ना, स्वर्गातनं त्या ठिकाणी खाली येऊन अयोध्या नगरामध्ये त्या ठिकाणी समुद्रसेठ आणि धारिणी नावाची त्याची स्त्री, त्यांच्या उदरातून त्या ठिकाणी 2 पुत्र झाले, पूर्णभद्र आणि कांचनभद्र. ये दोनों भाई सुख से समय व्यतीत करते थे. तदनंतर पुनः श्रावक धर्म धारण कर उसके प्रभाव से सौधर्म स्वर्ग में गए. पुन्हा परत स्वर्गामध्ये. थोडक्यात हे सगळं धर्माचा प्रभाव आहे हे सांगायचे. ज्यांच्याबरोबर धर्म आहे ते त्या ठिकाणी सुगतीमध्ये उत्पन्न होतात, आणि ज्यांच्याबरोबर धर्म नाही, जे अग्निला आणि सोमदेव आहे ना अनेक त्या ठिकाणी दुर्गतीला प्राप्त झाले, संसारामध्ये फिरत राहिले. पण हे अग्निभूती आणि वायुभूती यांनी
ना त्या जिनशासनाच्या भावनेने सहित होते. त्यामुळं स्वर्ग परत त्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये उत्पन्न झाले. परत त्या ठिकाणी जिनशासनाची प्रभावना केली, धर्म धारण केला, त्या प्रभावाने परत स्वधर्म स्वर्गामध्ये उत्पन्न झाले. अब की बार वे दोनों स्वर्ग से च्युत हो अयोध्या नगरी के राजा हेमनाथ और उनकी रानी अमरावती से इस संसार में मधु और कैटभ नाम से प्रसिद्ध पुत्र हुए. है ना, तो मधु वेगळा काय, तो मथुरा नगरीचा मधु वेगळा आणि हा मधु कुठला आहे, अयोध्या नगरीचा काय, हेमनाथ आणि अमरावती यांच्यापासून हे मधु आणि कैटभ हे दोघं त्या ठिकाणी पुत्र उत्पन्न झाले. हे दोन्ही अग्निभूती आणि वायुभूती, ये दोनों भाई अजय सुंदर तथा यमराज के समान विभ्रम को धारण करने वाले थे. गौतम स्वामी कहते हैं कि हे राजन, जिस प्रकार विद्वान लोग अपनी बुद्धि को अपने अधीन कर लेते हैं, उसी प्रकार इन दोनों ने सामंतों से भरी हुई इस पृथ्वी को आक्रमण कर अपने अधीन कर लिया था. म्हणजे थोडक्यात सगळ्यांना जिंकलं होतं त्यांनी आपल्या बुद्धीने त्याप्रमाणे. आणि इतके त्या ठिकाणी ना एकतर पुण्यशाली पण, कारण स्वर्गामधनं त्या ठिकाणी आलेले आहेत, धर्म बरोबर आहे, सम्यक दर्शन सहित आहेत, त्यामुळे सहजच त्यांनी सगळ्यांना अधीन केलं होतं. किंतु एक भीम नाम का महाबलवान राजा उनकी आज्ञा नहीं मानता था. काय, सगळ्या राजांना वश केलं होतं, परंतु एक भीम नावाचा राजा, तो भीम नाही वे आहे ना, महाभारतातला भीम नाही, हा भीम राजा वेगळा, तो महाबलवान होता, तो त्या ठिकाणी यांची आज्ञा मानायला तयार नव्हता. जिस प्रकार चमरेंद्र नंदनवन को पाकर प्रफुल्लित होता है, उसी प्रकार वह पहाड़ी दुर्ग का आश्रय कर प्रफुल्लित था. म्हणजे त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी दुर्ग किल्ला होता त्याचा, आणि त्यामुळे तो प्रफुल्लित होता. राजा मधु के एक भक्त सामंत वीरसेन ने उसके पास इस आशय का पत्र भी भेजा कि हे नाथ, इधर भीम रूपी अग्नि ने पृथ्वी के समस्त घर उजाड़ कर दिए हैं. काय, राजा मधूचा भक्त म्हणजे राजा मधूचा त्या ठिकाणी दुसरा त्याने ज्यांना वश केलं होतं असा दुसरा वीरसेन राजा, त्यांनी पत्र पण पाठवलं होतं की हा भीम त्या ठिकाणी काय करतो आहे, सगळ्यांना त्रास देतो आहे, त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांनी तिथलं सगळ्या लोकांचं राज्य पण उजाडून टाकलेलं आहे. तदनंतर उसी क्षण क्रोध को प्राप्त हुआ राजा मधु अपनी सब सेनाओं के समूह तथा योद्धाओं से परिवृत्त हो राजा भीम के प्रति चल पड़ा. त्या राजा भीमवर त्या ठिकाणी युद्ध खेळण्यासाठी निघाला मधु राजा. क्रम से चलता हुआ वह मार्गवश उस नेग्रोध नगर में पहुंचा जहां की उसका भक्त वीरसेन रहता था. बघा कथा सुंदर आहे, जरा थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. आपल्याला मुख्य काय लक्षात ठेवायचंय, मधु राजा आणि कैटभ. मधु राजाच तो त्या ठिकाणी इंद्र झालेला आहे, पण त्या ठिकाणी तो मधु राजा आहे, तो मधु राजा त्या ठिकाणी अनेक भावाला का प्राप्त झाला आणि नंतर मग त्या ठिकाणी तो इंद्र बनलेला आहे. तर तो जो मधु राजा आहे, तो मधु राजा त्या ठिकाणी त्या भीम राजावर चढाई करण्यासाठी निघाला असताना ज्या देशामध्ये तो वीरसेन राजा राहत होता त्या नगरामध्ये त्या ठिकाणी तो गेला. नाही, इथपर्यंत कथा व्यवस्थित लक्षात ठेवा एवढीच. मग तो मधु राजा त्या ठिकाणी आपल्या सगळ्या सेनेला घेऊन त्या ठिकाणी निघाला होता आणि नेमकं रस्त्यामध्येच त्या वीरसेन जो राजा आहे त्याचं त्या ठिकाणी नगरी नेग्रोध नगर ते लागलं. राजा मधु ने बड़े प्रेम के साथ उसमें प्रवेश किया. है ना, मधु राजा त्या ठिकाणी गेला त्या नगरामध्ये. वहां जाकर जगत के चंद्र स्वरूप राजा मधु ने वीरसेन की चंद्रभा नाम की चंद्रमुखी भार्या देखी. काय झालं त्या ठिकाणी, है ना, भार्या पत्नी त्या ठिकाणी वीरसेन राजाची जी पत्नी आहे चंद्रभा, तिला कुणी बघितलं, या मधु राजाने बघितलं, सुंदर होती ती. उसे देखकर यह विचार करने लगा कि इसके साथ विंध्याचल के वन में निवास करना अच्छा है. मोहित झाला तो ना मधु राजा त्या ठिकाणी वीरसेन राजाच्या पत्नीवर, ना तिचं नाव काय होतं, चंद्रभा नावाची राणी, तिच्यावर मोहित झाला. इस चंद्रमा के बिना मेरा राज्य सार्वभौमिक नहीं है, अपूर्ण है ना, हिच्या विना मी काय आहे, अपूर्ण आहे, असं तो सारखा विचार करू लागला. ऐसा विचार करता हुआ राजा उस समय आगे चला गया. कोण, मधु राजा, कारण त्याचं मुख्य कार्य काय होतं, त्या भीम राजाला त्या ठिकाणी वश करायचं. और युद्ध में भीम को जीत कर अन्य शत्रुओं को भी उसने वश किया.
परंतु यह सब करते हुए भी उसका मन उसी चंद्रमा में लगा रहा, है ना. हे सगळं करताना पण त्याचं मन कुणामध्ये होतं लागलेलं? चंद्रभामध्ये. कुणाची पत्नी होती ती? वीरसेनची. फलस्वरूप उसने अयोध्या आकर राजाओं को अपनी अपनी पत्नियों के सहित बुलाया. काय केलं त्यांनी त्या ठिकाणी? अयोध्यामध्ये जाऊन सगळ्यांना आपल्या राण्यांसहित बोलवलं. ज्यांना वश केलं होतं ना सगळ्या राजांना आपल्या पत्नीसहित त्या ठिकाणी अयोध्येमध्ये बोलवलं. और उन्हें बहुत सारी भेट देकर सम्मान के साथ विदा कर दिया. सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना भेट दिलं आणि विदा केलं. परंतु राजा वीरसेन को भी बुलाया, सो वह अपनी पत्नी के साथ शीघ्र ही गया और अयोध्या के बाहर बगीचे में सरयू नदी के तट पर ठहर गया. वीरसेन राजाला पण बोलवलं पत्नीसहित. तो पण आला त्या ठिकाणी. तो पण त्या ठिकाणी त्या अयोध्येमध्ये थांबला. तदनंतर सम्मान के साथ बुलाए जाने पर उसने अपनी रानी के साथ मधु के भवन में प्रवेश किया. कुछ समय बाद उसने विशेष भेंट के द्वारा सम्मान कर वीरसेन को तो विदा कर दिया. काय केलं त्यांनी? ना काही त्या ठिकाणी भेट वस्तू दिल्या वीरसेन राजाला आणि त्याला विदा केलं. और चंद्रभा को अपने अंतपुर में भेज दिया. परंतु भोला वीरसेन अब भी यह नहीं जान पाया कि हमारी सुंदरी प्रिया यहाँ रोक ली गई है. थोडक्यात दिलंय. ह्याची कथा अजून दुसऱ्या पुस्तकात बघितले तर त्यांनी सांगितलं की जे अजून त्या ठिकाणी ही जे काय त्याला जे भेट वस्तू द्यायची ना ती आत्ता नाही असं समजून तिला थांबवून घेतलं. कुणी? मधुराजाने त्या चंद्रबाला थांबवून घेतलं आपल्याच राज्यामध्ये आणि तिचा जो पती आहे वीरसेन त्याला पाठवून दिलं. काय? परंतु वीरसेन राजाला माहीत नव्हतं याप्रमाणे असं त्यांनी कारस्थान केलेलं आहे. तदनंतर महादेवी के अभिषेक द्वारा अभिषेक को प्राप्त हुई चंद्रभा सब देवियों के ऊपर स्थान को प्राप्त हुई. काय सांगायचंय? त्यांना तिला पट्टराणी बनवलं मधुराजाने. तिच्याशी विवाह केला आणि तिला पट्टराणी बनवलं. भावार्थ सब देवियों में प्रधान देवी बन गई. भोगों से जिसका मन अंधा हो रहा था ऐसा राजा मधु लक्ष्मी के समान उस चंद्रमा के साथ सुखरूपी सागर में निमग्न होता हुआ अपने आप को इंद्र के समान मानने लगा, है ना. त्या ठिकाणी ती राणी होती वीरसेन राजाची. त्यांनी त्या ठिकाणी, है ना, तिला त्या ठिकाणी मायाचारी करून तिला थांबवून घेतलं आणि तिच्याबरोबर त्या ठिकाणी, है ना, विवाह केला. आणि तो त्या स्वतःला इंद्र मानतो आहे, है ना, सर्व काही त्याला सगळं मिळालं म्हणून. इधर राजा वीरसेन को जब पता चला कि हमारी प्रिया हरी गई है. काय? एकतर आता वीरसेन काय त्याच्या वश झालेला आहे ना, त्याच्या आधिपत्याखाली आहे मधुराजाच्या. काही करू शकत नाही. त्यामुळे हिला पण काही बोलता आलं नाही चंद्रबा राणीला. हमारी प्रिया हरी गई है, त्याला समजलं आपली त्या ठिकाणी राणी त्यांना हरण केलेली आहे. तो वह पागल हो गया और किसी भी स्थान में रति को प्राप्त नहीं हुआ, अर्थात उसे कहीं भी अच्छा नहीं लगा. अंत में मूर्ख मनुष्यों को आनंद देने वाला राजा वीरसेन किसी मंडव नामक तापस का शिष्य हो गया और मूर्ख मनुष्यों को आश्चर्य में डालता हुआ पंचाग्नि तप तपने लगा. दुःखी झाला आपल्या राणीला त्या ठिकाणी वियोग झाल्यामुळे आणि तो त्या ठिकाणी तापसाचा त्या ठिकाणी शिष्य बनला आणि पंचाग्नि तप करू लागला, कुतप करू लागला. किसी एक दिन राजा मधु धर्मासन पर बैठकर मंत्रियों के साथ राज्य कार्य का विचार कर रहा था. सो ठीक ही है, क्योंकि राजाओं के आचार से संपन्न सत्य ही हर्षदायक होता है. उस दिन राज्य कार्य में व्यस्त रहने के कारण धीरवीर राजा अंतपुर में तब पहुंचा जबकि सूर्य अस्त होने के सम्मुख था. ना, राज्य कार्यामध्ये तो व्यस्त राहिल्यामुळं त्या ठिकाणी अंतपुरामध्ये म्हणजे त्या ठिकाणी महलामध्ये उशिरा पोहोचला, सूर्य अस्त व्हायच्या वेळेसच. खेद खिन्न चंद्रभा ने राजा से कहा कि नाथ, आज इतनी देर क्यों की? हम लोग भूख से अब तक पीडित रहे, है ना. भोजन करण्यासाठी आलेच नाहीत त्या ठिकाणी मधुराजा. तर चंद्रभा राणी म्हणते त्या ठिकाणी काय एवढे वेळ केला, है ना. त्याप्रमाणे आम्ही तर त्याप्रमाणे सकाळपासून भोजन केलं नाही. राजा ने कहा कि यतश्च यह परस्त्री संबंधी व्यवहार मुकद्दमा टेढ़ा व्यवहार था, अतः बीच में नहीं छोड़ा जा सकता था, इसीलिए आज देर हुई है. काय सांगितलं राजा? काय म्हणतो मधुराजा ना, जो त्या राज्यसभेमध्ये काय चाललं होता त्या ठिकाणी मुकद्दमा आणि त्यामध्ये काय होतं, परस्त्रीचा सेवनाचा त्या ठिकाणी काय होता विषय होता.
है ना, त्यामुळे तो मध्येच त्या ठिकाणी सोडता आला नाही, त्यामुळं मला उशीर झाला. तब चंद्रमा ने हंसकर कहा की परस्त्री से प्रेम करने में दोष ही क्या है. काय म्हणते चंद्रमा है ना, परस्त्रीशी त्या ठिकाणी प्रेम केल्यामुळे काय दोष आहे. जिसे परस्त्री प्यारी है उसकी तो इच्छानुसार पूजा करनी चाहिए, है ना. ज्याला परस्त्री त्या ठिकाणी आवडते आहे त्याची तर त्या ठिकाणी पूजा केली पाहिजे. उसके उक्त वचन सुन राजा मधु ने क्रुद्ध होकर कहा कि जो दुष्ट परस्त्री लंपट है वे अवश्य ही दंड देने के योग्य है, इसमें संशय नहीं है. काय म्हणतो मधु राजा है ना. हा, पण त्याला लक्षात आलं नाही ना, तो त्यामुळे काय म्हणतो है ना, क्रोधित होऊन म्हणतो त्या ठिकाणी जो असा दुष्ट आहे, परस्त्री लंपट आहे, त्याला अवश्य दंड दिला पाहिजे, यामध्ये काही संशय नाही. जो परस्त्री का स्पर्श करते हैं अथवा उससे वार्तालाप करते हैं ऐसे दुष्ट नीच पुरुष भी 5 प्रकार के दंड से दंडित करने योग्य है तथा देश से निकालने के योग्य है. काय काय म्हणतो त्या ठिकाणी, जो परस्त्रीला स्पर्श करतो आहे आणि त्याच्याशी वार्तालाप करतो आहे असा जो दुष्ट पुरुष आहे त्याला त्या ठिकाणी 5 प्रकारचे दंड देऊन त्याला देशातनं है ना बाहेर काढलं पाहिजे. फिर जो पाप से निवृत्त नहीं होने वाले परस्त्रियों में अत्यंत मोहित है अर्थात परस्त्री का सेवन करते हैं उनका तो अधपात नरक जाना निश्चित ही है. ऐसे लोग पूजा करने योग्य कैसे हो सकते हैं. कोण म्हणता असं, आणि वर तर सांगितलं परस्त्रीला स्पर्श केला असता, वार्तालाप केला असता आणि तो दंड देण्यायोग्य आहे, आणि जो परस्त्रीचा भोग करतो आहे तो तर नियमाने नरकात जाणार, त्याची कशी पूजा करणार असं तो त्या ठिकाणी मधुराजा चंद्रभाला समजून सांगतो आहे. मग चंद्रभा काय म्हणते बघा आता. तदनंतर कमल लोचना देवी चंद्रभा ने बीच में ही बात काटते हुए कहा कि ओहो आप बड़े धर्मात्मा है तथा पृथ्वी का पालन करने में उद्यत है. यदि परदाराभिलाषी मनुष्यों का यही बड़ा भारी दोष माना जाता है तो हे राजन अपने आप के लिए भी आप यह दंड क्यों नहीं देते. काय म्हटली चंद्रभा, तुम्ही धर्मात्मा आहात आणि पृथ्वीचं पालन करण्यामध्ये उद्यत आहात है ना, राजा आहात. मग तसं जे परस्त्री है ना, परदारा त्याच्या अभिलाषेने जे मनुष्य सहित आहेत असे तुम्ही दोष है ना, दोष माना जाता है. जर ते दोष आहे तर मग तुम्हाला स्वतःला का त्या ठिकाणी दंड देत नाही. परस्त्रीगामियों में प्रथम तो आप ही है, फिर दूसरों को दोष क्यों दिया जाता है. क्योंकि यह बात सर्वत्र प्रसिद्ध है कि जैसा राजा होता है वैसी प्रजा होती है ना. तुम्हीच त्या ठिकाणी स्वतः परस्त्री गामी आहात आणि मग तुम्ही स्वतःलाच त्या ठिकाणी है ना दुसऱ्यांचे दोष काय बघताय, त्याप्रमाणे जसं राजा त्याप्रमाणेच प्रजा. जहाँ राजा स्वयं क्रूर एवं परस्त्रीगामी है वहाँ व्यवहार अभियोग देखने से क्या प्रयोजन सिद्ध होता है. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी है ना स्वतःच राजा त्या ठिकाणी क्रूर आहे, परस्त्रीगामी आहे, तर बाकीच्यांना काय शिकवणार तो, बाकीच्या प्रजेला पण. सर्वप्रथम आप स्वस्थता को प्राप्त होइए है ना, स्वतः आधी त्या ठिकाणी काय व्हा है ना, स्वतः त्या ठिकाणी आपला व्यवहार सुधारा. जिससे अंकुरों की उत्पत्ति होती है तथा जो जगत का जीवन स्वरूप है उस जल से भी यदि अग्नि उत्पन्न होती है तब फिर और क्या कहा जाए. काय सांगतात, ज्या अग्नीनेच त्या ठिकाणी आहे ना, ज्या अग्नीला नाही ज्या अंकुरांची उत्पत्ती होते आणि जे त्या ठिकाणी जीवन स्वरूप आहे असं जल त्या ठिकाणी आहे ना, म्हणजे त्या ज्या जलामुळे त्या अंकुरांची उत्पत्ती होते आणि तेच जल काय झालं अग्नी उत्पन्न करायला लागलं तर विजवणार कशाने. काय आलं ना लक्षात, उदाहरण काय दिले, अंकुरांच्या उत्पत्तीमध्ये जल आहे ते त्या ठिकाणी उपयोगी पडतं, पण ते जलच त्या ठिकाणी अग्नि उत्पन्न करायला लागलं तर कशाने विजवणार. इस प्रकार के वचन सुनकर राजा मधु निरुत्तर हो गया है ना, और इसी प्रकार है यह वचन बार बार चंद्रमा से कहने लगा. इतना सब हुआ फिर भी ऐश्वर्य रूपी पास से वेष्टित हुआ, वह दुख रूपी सागर से निकल नहीं सका. सो ठीक ही है, क्योंकि भोगों में आसक्त मनुष्य कर्म से छूटता नाही आहे. एवढं सगळं समजलं त्याला, तरी पण तो त्या ठिकाणी ना त्या संसारापासून विरक्त झाला नाही ना, भोग घेतच राहिला त्या ठिकाणी.
अथानंतर सम्यक प्रबोध और सुख से सहित बहुत भारी समय बीत जाने के बाद एक बार महागुणों के धारक सिंहपाद नामक मुनि अयोध्या आए और वहां के अत्यंत सुंदर सहस्राब वन में ठहर गए। यह सुन अपनी पत्नी तथा अनुचरों से सहित राजा मधु उनके पास गया। मुनिराज त्या ठिकाणी आले असता राजा मधु सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी मुनिराजांच्या जवळ गेला। वहां विधिपूर्वक गुरु को प्रणाम कर वह पृथ्वी तल पर बैठ गया तथा जिनेन्द्र प्रतिपादित धर्म श्रवण कर भोगों से विरक्त हो गया। मुनिराजांचं त्या ठिकाणी तत्वज्ञान ऐकून जिनेंद्र वाणी ऐकून त्या ठिकाणी काय झाले, विरक्त झाले। जो उच्च कुलीन थी तथा सौंदर्य के कारण जो पृथ्वी पर अपनी सानी नहीं रखती थी, ऐसी राजपुत्री तथा विशाल राज्य को उसने दुर्गति की वेदना जान तत्काल छोड़ दिया। है ना, काय सांगितलं त्या ठिकाणी, जो उच्च कुलीन थी तथा सौंदर्य के कारण जो पृथ्वी पर अपनी सानी नहीं रखती थी, ऐसी राजपुत्री तथा विशाल राज्य को, म्हणजे त्याला राजपुत्री त्याच्या ठिकाणी है ना सगळ्यांना सोडून, थोडक्यात या विशाल राज्याला वगैरे सोडून त्याने काय केलं है ना, सोडून त्या ठिकाणी उसका मधुका भाई उधर उस मधुका भाई कैटभी ऐश्वर्य को चंचल जानकर मुनी हो गए। जे हे यांनी मधुराजाने पण काय केलं, त्या ठिकाणी सर्व सोडून दिलं राज्य वगैरे आणि मुनी बनले। आणि हा मधुराजाचा कैठभ त्या ठिकाणी भाऊ, तो पण त्या ठिकाणी सगळं चंचल है ना अनित्य जाणून त्या ठिकाणी तो पण मुनी बनले। तदनंतर मुनिव्रत रूपी महाचर्या से क्लेश का अनुभव करता हुआ मधु पृथ्वी पर विहार करने लगा। स्वजन और परजन सभी के नेत्रों को आनंद देने वाला कुलवर्धन राजा मधु की विशाल पृथ्वी और राज्य का पालन करने लगा। कोण त्या ठिकाणी, कुलवर्धन राजा त्या मधुच्या त्या ठिकाणी राज्याचं पालन करू लागला। ज्याला पुत्र नव्हता दिसतंय त्याप्रमाणे है ना। महामनस्वी मधु मुनि सैकड़ों वर्षों तक अत्यंत कठिन एवं उत्कृष्ट तपश्चरण करते रहे। अंत में विधि पूर्वक मरण कर रन से रहित अरणाच्युत स्वर्ग में इंद्र पद को प्राप्त हुए। है ना, मुनिराज त्या ठिकाणी बनले। मुनिराजांचंच फळ सांगतात त्या ठिकाणी है ना। गौतम स्वामी कहते हैं कि अहो, जिन शासन का प्रभाव आश्चर्यकारी है, क्योंकि जिनका पूर्व जीवन ऐसा निंदनीय रहा उन लोगों ने भी इंद्रपद प्राप्त कर लिया। असं काय नाही काय, असं त्या ठिकाणी पाप केलं तरी पण है ना, जिन शासनाचा प्रभाव आहे, ज्यांनी धर्माला स्वीकारलं त्यांचा पुढचा भोग पण इंद्राचा प्राप्त झाला है ना। विषय कशावर निघाला होता हा, की त्या ठिकाणी सीतेने पण त्या ठिकाणी आरिका पद है ना धारण केलं होतं, आरिका बनली होती। त्यांनी पण त्या ठिकाणी तप केलं आणि त्या प्रभावात स्त्री पर्यायाचा छेद करून ती त्या ठिकाणी प्रतींद्र बनली होती 16व्या स्वर्गामध्ये। आणि हाच त्या ठिकाणी मधुराजा है ना इंद्र बनला। मुनिराजांचं त्या म्हणजे मुनिराज बनून आदल्या भावामध्येच त्या ठिकाणी असं चुकीचं कार्य पण केलं होतं, परस्त्रीचं सेवन, तरी पण त्या ठिकाणी ना जिनशासनाचं त्या ठिकाणी अंगीकार करून ना त्याच्या प्रभावनेने तो त्या ठिकाणी इंद्र बनला। क्योंकि प्रयत्न करने से तो मोक्ष नगर तक पहुंच जाते हैं। काय सांगतात, प्रयत्न केला तर मोक्ष पण प्राप्त होऊ शकतो। मग हे स्वर्ग वगैरे काय त्या ठिकाणी विशेष आहे। हे श्रेणिक, मैंने तेरे लिए उस मधु इंद्र की उत्पत्ति कही जिसकी की प्रतिस्पर्धा करने वाली सीता प्रतींद्र हुई है। हे राजाओं के सूर्य श्रेणिक महाराज, अब मैं इसके आगे विद्वानों के चित्त को हरने वाला 8 वीर कुमारों का वह चरित्र कहता हूँ कि जो पाप का नाश करने वाला है, उसे तू श्रवण कर। काय सांगितलं त्या ठिकाणी है ना, त्या सीतेची त्या ठिकाणी सीता प्रतींद्र आणि हा मधुराजा इंद्र बनला। आणि प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी, प्रतिस्पर्धी म्हणजे लक्षात येते ना का प्रतिस्पर्धी म्हटलं, प्रश्न उपस्थित झाला की त्या ठिकाणी इंद्र का बनली नाही ही सीता, तर त्या ठिकाणी इंद्राच्या जागी कोण होता, हा मधुराजा होता। मग त्या मधुराजाची कथा याप्रमाणे सांगितली। आता 8 वीर कुमार कोण आहेत आणि त्यांचं चरित्र पूर्ण त्या ठिकाणी सांगणार आहे ना, त्या वीर कुमारांचं चरित्र।
पुढच्या पर्वापासून चालू होईल. ओम नमः सिद्धेभ्य. सहजानंदी शुद्ध स्वरूपी सहजानंदी शुद्ध स्वरूपी अविनाशी